श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मास सोमवती अमावस्या ही केव्हा आहे आणि या अमावस्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मी सुरेखा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महत्त्वाचे आणि अत्यंत पुण्यवान असे सोमवती अमावस्याला मानले जाते. ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. यावर्षी सोमवती अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. तर सोमवती अमावस्या या दिवशी हिंदू धर्मात हा सोमवती अमावस्येचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. जेव्हा अमावस्या सोमवारी येते त्यावेळेस तिला सोमवती अमावस्या म्हणतात. तर या वर्षातील पहिली अधिक मासातील अमावस्या म्हणजेच आत्ता येणारी अमावस्या आहे, ज्यामुळे तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते, तसेच सर्व इच्छांची पूर्तता होते. अमावस्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. सोमवती अमावस्या ही पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. यंदा अमावस्या ही अधिक मासात आल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने तसेच दानधर्म केल्याने लाभ मिळतो. आता ही सोमवती अमावस्या ही कधी सुरू होत आहे, तर अमावस्या ही तिथी रविवार 14 जून रोजी दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून रोजी सकाळी 8:24 चालेल. उदय तिथीनुसार 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्येचा उपवास केला जाईल. 14 जून हा दिवस पितरांच्या विधीसाठी शुभ मानला जातो. आता सोमवती अमावस्या 2026 शुभ मुहूर्त काय आहे, तर अमावस्या तिथीची सुरुवात ही आपल्याला 14 जून 2026 दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि तिची तिथी समाप्ती, अमावस्याची तिथी समाप्ती कधी होणार आहे, तर 15 जून 2026 सकाळी 8:24. आता दानासाठी आणि स्नानासाठी शुभ वेळ कोणती आहे, तर ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:04 ते 4:44 तुम्ही स्नान आणि दान करू शकता. सोमवती अमावस्येचे महत्त्व काय आहे, तर या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव व देवी पार्वतीची पूजा करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला प्रदक्षिणा देखील मारली जाते. तर या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी जरूर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तुमच्या घराच्या आजूबाजूला नक्कीच पिंपळाचं झाड असेल, या ठिकाणी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, त्याला प्रदक्षिणा घाला. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने तसेच दानधर्म केल्याने अनेक जन्मातील पापांपासून मुक्तता मिळते. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होण्यास आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळण्यास मदत होते. त्यामुळे सोमवती अमावस्या या दिवशी ही सेवा अवश्य करा. पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करा आणि त्याला प्रदक्षिणा मारा. तसेच पवित्र नदीच्या ठिकाणी तुम्ही स्नान करा. दानाला देखील या अधिक महिन्यात खूप महत्त्व आहे आणि सोमवती अमावस्या ही अधिक महिन्यातील असल्यामुळे या दिवशी तुम्ही जरूर दानधर्म करा. त्यामुळे तुम्हाला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतील व तुमचे काही अडलेल्या वगैरे काही ज्या कामे आहेत ते कामे तुमचे मार्गी लागतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.